जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी शासन आपल्या दारी जसं आम्ही घेऊन गेलो तसं आरोग्य आपल्या दारी किंबहुना इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील मुख्यमंत्री महोदय विस्तारपूर्वक ते उत्तरामध्ये सांगणार आहेत आणि त्यामुळे ही एक प्रकारची हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली श्रद्धांजली आहे। त्यामुळे त्यांना जे जे आवडायचं म्हणजे 40 लाख मोफत घरं देण्याचा निर्णय तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतोय आणि त्यामुळे हाही एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि बळीराजावर प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये असं म्हणणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तिथीप्रमाणे जयंतीच्या दिवशी आपण हा निर्णय घेतलाय। त्यामुळे ही खरं म्हणजे त्यांना मानाचा मुजरा आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना यासाठी आणखी धन्यवाद देईन की आमच्या गावाकडचा वासोटा किल्ला आहे त्या वासोटा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज आपले मोगलांचे कैदी लोक ठेवायचे कारण फार जंगल आहे वाघ अस्वल सगळं आहे त्यामुळे कैदी बाहेर आला की तो गेलाच आणि म्हणून त्या वासोटा किल्ल्याला देखील रोपवेच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचं काम त्या पर्यटकांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे यासाठी देखील रोपवे देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। अशी अनेक कामं या ठिकाणी मी तर दरेक गावात जातोच इतरांनी पण आलं पाहिजे तुमचा पत्रकारांचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला घेऊन जाऊ तुम्हाला नक्की आवडेल ते पण तुम्हाला त्या सेंटरमध्ये जावं लागेल रात्री बाहेर पडता का येईल ना अरे बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो तुमचा करणार नाही म्हणा छोट मोठा ऑपरेशन म्हणजे कुणाला कधी होऊ नये आजार होऊ नये कोविड मध्ये नाही का आपण एक दुसऱ्याला मदत केली नाही का मोदीजींनी तर लस देशातल्याच नाही विदेशातल्या लोकांना पण कोविडची वॅक्सिन देण्याचं काम केलं म्हणून आज बघा देशभरामध्ये त्यांचं नाव आहे ना म्हणजे संकट काळामध्ये मोदीजीने ते करून दाखवलं आणि म्हणून संकट काळात महायुती सरकार बरोबर पोहोचतं संकट कुठलंही असू द्या आपत्ती असू द्या त्यामुळे गमतीचा भाग जाऊ द्या पण मी आपल्याला सांगतो की या सर्व योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय। आम्ही याच्यातून एकच दाखवलंय की आम्हाला खुर्ची महत्वाची नाही दिलेलं वचन महत्वाचं आहे आणि म्हणून ते वचन पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे। नोकर भरतीबद्दल देखील सांगितलं की महायुतीच्या काळात 1,20,000 रेकॉर्ड ब्रेक भरती झाली आता पण 75,000 लोकांना भरती करायचं आहे। युवकांना देखील रोजगार जे परदेशी गुंतवणूक आली 30 लाख कोटींची आता दावोसला गेले होते ज्यावेळेस त्यावेळेस 30 लाख कोटींचं परदेशी गुंतवणूक आली आणि नुसती कागदावर राहत नाही। मी जेव्हा दोनदा गेलो दावोसला तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 70 to 80% झालेलं आहे आणि आताही देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल म्हणजे सर्वसमावेशक सगळ्यांचा विचार केलेला आहे। शेतकऱ्यांचा केलाय लाडक्या बहिणींचा केलाय लाडक्या भावांचा केलाय शेतमजुरांचा केलाय शेतमजुरांना कधी आपण घेतलं नव्हतं जेव्हा गोपीनाथ मुंडे आपल्या अपघात योजनेमध्ये त्यांचाही केलाय आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाला देखील प्राधान्य दिलेलं आहे। आपण वृक्ष लागवड किती करतोय जवळपास 300 कोटी झाडं लावण्याचा देखील मोठा आपण संकल्प केलेला आहे आणि त्यामध्ये बांबूलाही प्राधान्य दिलेलं आहे। आम्ही बांबूला काय असले तुम्ही अरे बांबू सगळीकडेच लागतो
बांबूला प्रधानमंत्री मोदयांनी काय म्हणाले, बांबू हे अभी बास नाही, बांबू हे घास आहे. आणि म्हणून बांबूची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोणाला कुठे लावतं नंतर बघू आपण. पण बांबूच्या बाय प्रॉडक्ट जे आहे, बँगलोर सारखा, हसू नका, बँगलोर सारखा एअरपोर्ट बांबूच्या माध्यमातून झालाय, गोव्याचा बांबूच्या माध्यमातून झालाय, पार्लमेंट हाऊस. आणि त्यामुळे बांबू हा तुम्हाला सांगतो, गुवाहाटीला बांबू नाही लावलाय. आणि तुम्हाला सांगतो, बांबू म्हणजे आमचा मगाशी आपलं काय त्यांचं नाव, बांबूवाला आपला आशा पटेलला अध्यक्ष केलं त्याला आपण. आणि त्यांनी बांबूचे बाय प्रॉडक्ट काय असतात हे आपल्याला भेट पण दिले, पत्रकारांना पण दिले. त्याच्यामध्ये ज्याला मिळाले नसतील त्याला द्यायला सांगतो. पण बघा, बाय प्रॉडक्ट बरोबर एक एक बांबू पी देते. आणि म्हणून त्याच्यामध्ये टॉवेल पासून, टी शर्ट पासून काय काय वस्तू आहे त्याच्या बांबूच्या बाय प्रॉडक्ट. चष्मा पण आहे, घड्याळ आहे, घड्याळ ते सुद्धा पाशा पटेल घालतात. आणि त्यामुळे सांगतो, त्यामुळे त्यालाही प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून पर्यावरणाला महत्व दिलेलं आहे या अर्थसंकल्पात. आणि किती बोजा पडणार आता आज घोषणा केली आहे, बोजा काय, आता बोजा आम्ही सहन करणारे लोक आहोत. म्हणून तर लाडकी बहीण योजना पण आता सुरू आहे ना, त्याचं सगळं जे बोललोय ते करणार. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, अतिशय मी आता आणखी जास्त काय बोलत नाही आपण. आणि हे सगळं करताना आपल्याला नियमात बसून सगळं केलेलं आहे. तो आपला भांडवली खर्चही वाढवला, पण राजकोषीय तूट, मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे, 2.60 आहे. आणि राज्याची महसुली तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी ठेवलेली आहे.